नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. इथेनॉलमुळे साखर कारखाने वाचले, नितीन गडकरी. भविष्यात ऊसापासून ऊर्जा निर्मितीवर भर द्यावा लागणार आहे. दिवसेंदिवस साखर कारखानदारीला विविध समस्या व अडचणींना सामोरं जावं लागत आहे. सर्वांना गोड असणारी साखर कारखान्यासाठी मात्र कडू ठरत आहे. जर इथेनॉल नसते तर राज्यातील आणि देशातील अनेक साखर कारखाने बंद पडले असते, असं स्पष्ट मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. जर इथेनॉल आले नसते तर राज्यातील आणि देशातील अनेक साखर कारखाने बंद पडले असते, असं स्पष्ट मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. साताऱ्यातील किसनवीर साखर कारखाना येथे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आबासाहेब वीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर गडकरी बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मानपत्र रुपये 1 लाख रोख व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष मकरंद पाटील यांनी स्वागत केलं. आज इथेनॉलची निर्मिती झाल्यामुळे साखर कारखान्यांना नवसंजीवनी मिळत आहे. इंधनामध्ये इथेनॉलचा वापर वाढवण्यासाठी मी आग्रही आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परवानगी चलन वाचवले जाईल. खाजगी इंधनाच्या कंपन्यांनाही इथेनॉल वापर करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. इथेनॉलचा शोध लागला नसता तर आज राज्यासह देशातील अनेक साखर कारखाने बंद पडले असते. इथेनॉलची गरज खूप जास्त असल्यामुळे साखरेपेक्षा इथेनॉल उत्पादनावर भर द्यावा लागेल, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन मिळावं यासाठी आम्ही खूप उपाय केले आहेत. बायो इथेनॉलवर चालणाऱ्या पॉवर जनरेटरसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून इथेनॉलची गरज भागवण्यासाठी नियोजन करण्याची उद्योजकांची वेळ असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. तसेच भारतामध्ये फॅक्स इंजिन सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देताना म्हटले की दुचाकी निर्मिती कंपन्यांनी आधीच फ्लेक्स इंजिन बनवायला सुरुवात केली आहे.